तर याच मुद्द्यावरून आजी माजी मुख्यमंत्र्यांमध्ये सुद्धा जोरदार खडाजंगी झाली आहे। इतक्या गंभीर विषयात तर मुख्यमंत्री मध्ये झोप तरी कशी येईल मला समजत नाही। ताबडतोब रात्री त्या अधिकाऱ्याला कुणातर्फे बोलून घ्यायला पाहिजे होतं, मुख्य सचिवांच्याकडून किंवा मंत्री महोदयांनी बोलवायला पाहिजे होतं आणि काय जे कालच्या काल पाहिजे होतं। तुम्ही किती दिवस थांबणार आहे? 2 महिने थांबणार आहे का चौकशी करायला? प्रकाश मेहतांची जी विरोधी पक्ष नेत्यांनी मागणी केली त्याच्याबद्दल आमच्याशी चर्चा नाहीये। ह्या सरकारच्या प्रतिमेचा प्रश्न आहे, महाराष्ट्र सरकारच्या प्रतिमेचा प्रश्न आहे आणि मला माहिती आहे मुख्यमंत्र्यांना ते काही कदाचित आवडत नसेल, पण आता जर ते स्वस्थ राहिले, प्रकाश मेहतांची जर काही कारवाई केली नाही तर दाल में कुछ काला असं म्हणावं लागेल। आता मोपल वारांच्या बद्दल ही जी माहिती आहे तरी स्वतः कबूल केलेले एका वेगळ्या प्रकारामध्ये की माझा आवाज आहे। तुम्ही निदान स्वतः बोलायला दिलं पाहिजे होतं की खरं आहे काय म्हणून। खुला बाजार कधी आपण पाहिलेला आहे का, ऐकलेलं आहे का कधी? मंत्रिमंडळ उद्या विकून टाकतील, मंत्रिमंडळ विकून टाकतील। अध्यक्ष महोदय, सगळ्यात मी बाबांनाच प्रश्न विचारतो, त्यांच्यावरचे जेवढे आरोप आहे याच्यासहित जेवढे आरोप आहे तुमच्याच काळातले, सगळे तुमच्या काळातले। तुम्हाला कशी झोप आली मला समजत नाही, तुम्हाला कशी झोप आली? हे सगळे आरोप त्याच्यावरती तुमच्या काळातले, तुमच्या काळातले आरोप आहेत, तुमच्या काळातले हे सगळे आरोप। तुम्ही जे म्हणता ना त्यांचं टेस्टिंग तुमच्या काळातले आहेत, सीबीआयची चौकशी म्हणतात तुमच्या काळातले आहेत आणि त्यांना प्रत्येक वेळी योग्य ठिकाणी तुम्ही दिलाय त्यांना। तुम्हाला कशी झोप आली? अध्यक्ष महोदय, राज्य सरकारचा कारभार पारदर्शी आहे, कुठल्याही परिस्थितीत चौकशी केली जाईल। अध्यक्ष महोदय, 1 महिन्याच्या आत चौकशी केली जाईल, चौकशीत दोषी आढळला तर कारवाई केली जाईल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।